ओम नमः शिवाय. नमस्कार, मी खुशा. ज्योतिष आणि वास्तु अभ्यास नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. 2026 या वर्षात कुंभ राशीच्या व्यक्तीवर गोचर ग्रहांच्या होणाऱ्या शुभ अशुभ परिणामांचे भविष्यफल आधार कुंडलीच्या मदतीने साध्या आणि सरळ भाषेत आज मी सांगणार आहे. गोचर ग्रहांची भविष्यवाणी ही फक्त चंद्रकुंडलीवरूनच पाहिली पाहिजे, परंतु सामान्य भविष्यवाणीमध्ये वैयक्तिकरित्या पाहणे अशक्य आहे. पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राहू कुंभ राशीच्या पहिल्या स्थानामध्ये आणि 7व्या स्थानी असलेल्या सिंह राशीमध्ये केतू स्थित असेल. कुंभ ही वायुतत्व राशी आहे आणि येथे राहू स्वग्रही मानला जातो. प्रथम स्थानी राहूच्या गोचरमुळे दैनंदिन जीवनात लोकांमधील दोष शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. त्यामुळे तुम्ही तुमच्या बौद्धिक शक्तीचा गैरवापर करून द्वेष वाढवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता दिसते. असं जर होताना दिसत असेल तर नक्कीच मागील आयुष्यात तुम्ही समाजात आणि परिचितांमध्ये आदरणीय व्यक्ती होते. तरी देखील स्वार्थी स्वभावामुळे इतरांना मदतीसाठी तुमच्याकडे वेळ नव्हता, असे शास्त्रानुसार समजायला हरकत नाही. कारण राहू प्रथम स्थानी हेच दर्शवतो की मानवी गुण, प्रेम, सहानुभूती आणि करुणा आत्मसात करून तुम्ही लोकांना मदत करायला हवी आणि त्यांच्याशी एकरूप होऊन जगायला शिकले पाहिजे. कधीकधी समाजाची आणि ओळखीच्या लोकांची सेवा करण्यात व्यस्त राहिल्यामुळे तुमच्या कुटुंबात आणि व्यवसायाकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. हे लक्षात ठेवून जर तुम्ही नियोजनबद्ध काम केले तर या काळात अनपेक्षितपणे रहस्यमय मार्गांनी आर्थिक फायदे होतील. दैवीय ज्ञान आणि चेतना, विपुल संपत्ती, चैनीच्या वस्तू आणि सर्व सुखसोयींनी घर भरून जाण्यास वेळ लागणार नाही. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ज्यावेळी स्त्रियांच्या कुंभ राशीच्या पहिल्या स्थानातून राहू गोचर करतो त्यावेळी स्त्रियांना निरोगी असूनही कधीकधी किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे आर्थिक खर्च देखील वाढेल, म्हणून स्वभावात चिडचिडेपणा वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येईल. स्वभावात नम्रता आणि स्वाभिमानाचा अभाव स्पष्टपणे दिसून येईल. कदाचित याच कारणास्तव कुटुंबातील इतर सदस्य तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील. या रागापोटी कुटुंबातील वडीलधाऱ्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न देखील करा. अशा परिस्थितीत मित्र आणि ओळखीचे लोक प्रेमापोटी तुमच्या जवळ येणे टाळतील, ज्यामुळे स्वतःला अलोकप्रिय झाल्याचा पश्चाताप होईल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात धार्मिक विधींमध्ये सतत व्यस्त असाल, परंतु तुम्हाला मिळालेल्या उपकारांची कदर करायला शिकले पाहिजे. हेच प्रथम स्थानातील राहू आपल्याला प्रामुख्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण सुसंवाद साधून राहायला शिकले पाहिजे. लग्न आणि 12व्या घराचा स्वामी शनी दुसऱ्या घरातील मीन राशीमध्ये नेपच्यून सोबत युतीत आहे. 12व्या स्थानापासून 3ऱ्या स्थानावर शनीचे गोचर 12व्या भावाचा दोष दूर करण्यासाठी शुभ आहे. शनीच्या या गोचर दरम्यान तुम्हाला पैशाची कमतरता जाणवणार नाही. पैशाचा प्रवाह कधीकधी मंदावू शकतो, परंतु आलेला पैसा कायमस्वरूपी स्थिर राहील. पण तुम्ही जर या काळात तुमचे आर्थिक व्यवस्थापन योग्यरित्या केले नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या कामातून मिळणारे उत्पन्न मंदावल्याने निश्चितच आर्थिक ताण येईल. कधीकधी कठोर परिश्रम करूनही तुमचे उत्पन्न कमी किंवा लाभ मिळणार नाही, पण तुमच्या अगोदरच्या कमावलेल्या संपत्तीमध्ये मात्र कोणतेही नुकसान होणार नाही. कुंडलीतले दुसरे स्थान कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. येथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून सुख आणि पाठिंबा मिळेल. तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर शिक्षणात यश मिळवा. प्राचीन वॉल पेंटिंग्स, मूर्ती किंवा प्राचीन दुर्मिळ कलाकृतींचा संग्रह करण्याची तुमची आवड वाढू शकते. तुमचे स्वतःचे जुने घर असेल आणि त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर हा काळ चांगला आहे. कुंभ राशीच्या स्त्रियांना फारसा आर्थिक फायदा होणार नाही. परिवारातील आणि ओळखीच्या लोकांकडून त्यांचा अनादर होईल. इतरांकडून सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल.
त्यामुळे स्त्रीमध्ये प्रेम आणि कोमल भावनांचा अभाव असेल व राग देखील येईल. या काळात मात्र स्त्रीला आजारांचा त्रास होऊ शकतो. कुंभ राशीचा एखादा व्यक्ती असा असू शकतो जो आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याच्या कामाच्या ठिकाणी किंवा ओळखीच्या लोकांसोबत फसवणूक किंवा बेकायदेशीर मार्ग वापरून पैसे कमवण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्याला हे लक्षात ठेवायला हवे की एखाद्या दिवशी जर पकडला गेला तर त्याला अपमान सहन करावा लागू शकतो. तुम्ही जरी मानवी मूल्यांवर विश्वास ठेवत असाल किंवा इतरांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत करून त्यांना प्रेरणा देण्यात पटाईत असला तरी देखील तुम्ही मनाने संवेदनशील, भावनिक आणि स्वार्थीसुद्धा असू शकता. तुम्ही काही बदलांसाठी उत्सुक असाल आणि या प्रयत्नात तुम्ही तुमच्या जन्मस्थानापासून दूर प्रवास करण्याची योजना देखील आखण्यात प्रयत्न कराल. याचे मुख्य कारण म्हणजे चतुर्थ स्थानी बसलेला युरेनस तुम्हाला असे करण्यास प्रवृत्त करू शकतो. या निर्णयामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात विभाजन किंवा व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या आईवडिलांसोबत मतभेद होऊन कदाचित तुम्हाला घर सोडण्यास भाग पाडू शकतात. तर कधी बाहेरील जगाचे सुंदर आकर्षण तुम्हाला आकर्षित करेल. शोध आणि मौलिकतेचे प्रेमी म्हणून कुठेतरी स्थायिक होण्याचा विचार तुमच्या मनात वारंवार येईल. दुसऱ्या आणि 5व्या भावाचा स्वामी गुरु 5व्या स्थानातील मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत स्थित आहे. तुम्ही जर एखाद्या विषयात पदवी घेत असाल तर काही कारणास्तव तुमचे शिक्षण खंडित होऊ शकते, ज्यामुळे तुमची अभ्यासातील एकाग्रता कमी होण्याची शक्यता वाढते. 5वा भाव रचनात्मकतेचे प्रतीक आहे, म्हणूनच ते तुमच्या बुद्धी, धर्म आणि नैतिकतेशी देखील संबंधित आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक असल्याने गुरु तुम्हाला सखोल ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरित करू शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींवर खोलवर आत्मनिरीक्षण करण्याची ही संधी आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात परिवर्तनाद्वारे सुख, समृद्धी आणि शांतीचे दार उघडेल. प्रेम संबंधांमध्ये विश्वास आणि निष्ठा निश्चितच महत्त्वाचे असते, परंतु संशय अडथळे निर्माण करू शकतात. या काळात तुमच्या प्रेम संबंधात अस्थिरता आणि गैरसमजांमुळे मनामध्ये गोंधळ किंवा असंतोषाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यावर तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. मे महिन्यात तुमच्या मामाच्या कृपेने आईला धन लाभ होईल. तुमची मुले जर मोठी असतील तर मुलांकडूनही आर्थिक लाभ होईल आणि शिक्षण घेत असतील तर यश मिळेल. कुंभ राशीच्या स्त्रियांच्या मुलांची वागणूक चांगली आणि आज्ञाधारक राहील. कुंभ राशीची स्त्री या काळात उपवास आणि धार्मिक विधी काटेकोरपणे करून भूतकाळात नकळत घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळवेल. यामुळे कुटुंब आणि ओळखीच्या लोकांकडून त्यांचा आदर केला जाईल. 1 जूनला जेव्हा गुरु 6व्या स्थानातील कर्क राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तो उच्चस्थानी असेल. या काळात तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे चांगले उत्पन्न असूनही अतिरिक्त खर्च होतील. तुमच्या मोठ्या भावाकडून तुम्हाला अपेक्षित असलेला पाठिंबा आणि आनंद मिळणार नाही, परंतु तुमच्या सुसंस्कृत पत्नीकडून तुम्हाला चांगला पाठिंबा आणि आनंद मिळेल. गुरु हा ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो आणि 6व्या स्थानी त्याचे गोचर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि इतर शत्रूंवर मात करण्यास मदत करेल. तुम्ही आशावादी, दानशूर आणि गरिबांची सेवा करण्यास सदैव तयार राहत असल्याने ओळखीच्या लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आणि बारकाव्यांकडे लक्ष दिल्याने एक चांगला कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळेल किंवा उच्चपद मिळेल. तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळाल्याने कामात यश मिळेल. साधारणपणे जर तुम्ही या काळात आजारी पडला तर तुम्ही लवकर बरे व्हाल. 31 ऑक्टोबरला जेव्हा गुरु 7व्या स्थानातील मैत्रीपूर्ण राशीत असलेल्या सिंह राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा येथे केसरी योग तयार होतो. त्यावेळी तुमच्या मोठ्या भावाचे व बहिणीचे सुख व पाठिंबा तुम्हाला मिळेल. तसेच आर्थिक लाभ देखील होईल.
तुम्ही जर अविवाहित असाल तर लग्नाला काही कारणास्तव उशीर होऊ शकतो. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक चांगला जीवनसाथी नक्कीच मिळेल. तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्हाला तुमची पत्नी आणि मित्रांकडून दैनिक जीवनाच्या प्रत्येक पावलांवर पाठिंबा मिळेल. तुमची पत्नी तुमच्याशी समर्पित राहील आणि त्यांचे धार्मिक, बुद्धिमान आणि साहित्य व संगीतामध्ये आवड वाढेल. तुमचे सासरचे लोक प्रभावशाली असतील आणि ते प्रामुख्याने तुम्हाला आर्थिक मदत करतील. 25 नोव्हेंबरला जेव्हा राहू 12व्या स्थानातील मकर राशीमध्ये आणि 6व्या स्थानातील कर्क राशीमध्ये केतू वक्री होईल, तेव्हा तंत्रमंत्र आणि गूढशास्त्राचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केला जाऊ शकतो. कुंभ राशीचा कोणी एखादा व्यक्ती निसर्गोपचार किंवा पर्यायी औषधांचा अभ्यास करून उच्च शिक्षण घेत असेल तर कौशल्य आत्मसात केल्यानंतर तो दुःखी लोकांची सेवा करण्यात यशस्वी होईल. धार्मिक श्रद्धा आणि संपत्ती नसलेली व्यक्ती निश्चितच प्रशंसा मिळवण्यासाठी दानशूर असल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न करेल, परंतु इतरांच्या दुःखाची फारशी पर्वा नसेल. अशा परिस्थितीत अशी कुंभ राशीची व्यक्ती कारणाशिवाय मित्रांसोबतची मैत्री आणि समजुती तोडून कुटुंब आणि ओळखीच्या लोकांना या काळात धक्का देण्याची शक्यता जास्त आहे. सहानुभूती आणि स्वार्थामुळे नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात किंवा जुने नातेसंबंध तुटू शकतात. जन्मस्थानापासून दूर राहिल्याने पत्नीपासून वेगळे राहावे लागू शकते. खबरदारी म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तीने राशीच्या नामाक्षरांतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमीच जागरूक राहिले पाहिजे. जर तुमचे नाव गा, गी, गे, गु या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला भविष्यात पोट, ओटीपोट, मूत्रपिंड, गुडघ्याच्या सांध्याचे आजार, पायांना दुखापत, लंगडेपणा, रक्तदोष सारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. किंवा जर तुमचे नाव गो, सा, सी, सू या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला भविष्यात वातरोग, टायफस, निद्रानाश, संधिवात यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणून नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल. किंवा जर तुमचे नाव या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला भविष्यात अशापैकी आजार होण्याची शक्यता असते. म्हणून अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल. पुढे काही उपाय सांगत आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच त्याचा फायदा होईल. पहिला उपाय, दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी नदीच्या वाहत्या पाण्यात काळे आणि पांढरे तीळ सोडा. दुसरा उपाय, मादक पदार्थाचे सेवन बिलकुल करू नका. तिसरा उपाय, नियमितपणे मंदिरात जा आणि दही किंवा दुधाचा तिळक लाव. चौथा उपाय, दररोज कावळ्यांना तेल न लावलेली चपाती खायला घाला. कृपया व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. शिवम कल्याण.